15. सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय इथून पाहून घ्यायचा आहे. सेशनचा परिचय पहा. त्यानंतर ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे. ऑफिस स्किल्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला यामध्ये नॉलेज चेक दिलेला आहे. तर नॉलेज चेक आपल्याला सोडवायचं सुरुवातीला. तर नॉलेज चेक मध्ये जायचं आहे आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करा. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणता पर्याय निमंत्रण पत्रिका डिस्प्ले करते म्हणत आहे. तर खालीलपैकी कोणती एक निमंत्रण पत्रिका आहे. तर बघा लेट्स पार्टी ऑप्शन नंबर 3 ची निमंत्रण पत्रिका आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. मेनू बारवरील डॅश डॅश टॅब तुम्हाला एखाद्या टेक्स्टची फॉन्ट साईज बदलण्याकरिता उपयोगी पडते म्हणत आहे. तर कोणती पडणार आहे. तर त्यासाठी आपल्याला फॉन्ट साईज चेंज करण्यासाठी होम टॅब आपल्याला उपयोगी पडणार आहे. तर होम टॅबवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील ऑनलाईन व्हर्जन मध्ये तुम्ही एक निमंत्रण पत्रिका तयार केली आहे आणि ती पीडीएफ फाईल मध्ये तुम्ही रूपांतरित करू इच्छिता. त्यासाठी फाईल मेनू व सेव्ह ॲज ऑप्शन्स खाली तुम्ही डॅश डॅश पर्याय सिलेक्ट कराल म्हणत आहे. तर कशावर आपण क्लिक करायला पाहिजे. तर याचं उत्तर डाउनलोड ॲज पीडीएफ आहे. त्यानंतर सबमिट करा. ऑनलाईन मोड मध्ये सिलेक्ट केलेले टेम्पलेट एडिट करण्याकरिता पुढीलपैकी कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे. तर त्यासाठी आपण ओपन इन ब्राउझरवर क्लिक करायला पाहिजे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. येस वर क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं नॉलेज चेक 1 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा याच्यात पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक झाल्यानंतर इथे ऑफिस स्किल्स मध्ये जा. ऑफिस स्किल्स मध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा ऑरेंज कलर मध्ये जे व्हिडिओ दिले असेल ते आपल्याला संपूर्ण पाहून घ्यायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे. तर नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये एकच प्रश्न आहे, एखादे डॉक्युमेंट प्रथमच सेव्ह करण्याकरिता पुढीलपैकी कोणत्या पर्याय ही पहिली स्टेप्स असते म्हणत आहे. तर त्यावेळेस आपल्याला सेव्ह ॲज हा पर्याय वापरायचा आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. एकच प्रश्न होता यामध्ये. त्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर सिम्युलेशन क्वेश्चन्स वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. तर इथून पहिला प्रश्न चालू करा. टेक्स्टचे स्वरूप बदलण्यासाठी किंवा वर्ड डॉक्युमेंट मधील स्पेसिफिक टेक्स्टवर अधिक भर देण्यासाठी फॉन्ट स्टाईल वापरले जातात. म्हणून फॉन्ट स्टाईल कॅलिस्टो एमटी मध्ये बदला आणि निवडलेल्या टेक्स्टचा फॉन्ट कलर डार्क ब्लू करा म्हणत आहे. तर पहिले फॉन्ट चेंज करण्यासाठी फॉन्टच्या ग्रुपमध्ये जा. कॅलिस्टो एमटी घ्यायचा इथून फॉन्ट. त्यानंतर आपल्याला कलर मध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला डार्क ब्लू कलर याच्यातून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, सेव्हचा उद्देश नवीन फोल्डर तयार करणे किंवा एक्झिस्टिंग असलेली फाईल नवीन ठिकाणी त्याच नावाने किंवा वेगळ्या स्टाईलसह सेव्ह करणे आहे. म्हणून आपल्या डॉक्युमेंटचे नाव इन्व्हिटेशन कार्ड या नावाने रिनेम करा आणि ते सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा. सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉपवर गेल्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर इथून सेव्ह बटनावर क्लिक करा आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. पुढचा प्रश्न, सेव्ह केल्याने आपल्याला आपले काम प्रथमच सेव्ह करता येते आणि ते कोणत्या नावाने सेव्ह केले जाईल आणि कुठे सेव्ह केले जाईल हे देखील आपल्याला विचारले जाईल. म्हणून टेक नोट नावाने सेव्ह वापरून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डॉक्युमेंटवर सेव्ह करा म्हणत आहे. तर डॉक्युमेंटवर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा. त्यानंतर सेव्ह वर क्लिक करायचं आहे. सेव्ह वर क्लिक केलं त्यानंतर आपल्याला याच्यातनी डेस्कटॉप निवडायचं आहे आणि त्या डॉक्युमेंटला नाव द्यायचे आणि त्यानंतर याला सेव्ह वर क्लिक करा. अशा प्रकारे आपल्याला तो प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, टेम्पलेट मुळात पूर्वनिर्धारित रचना आणि मांडणी करून संपूर्ण सुसंगतता लागू करतात. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये सर्च बार भागात टेक्नोट टेम्पलेट शोधा आणि ते क्रिएट करा म्हणत आहे. सर्च मध्ये इथे क्लिक करायचं आहे. टेक्नोट इथून घ्या आणि इथे क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपले सिम्युलेशनचं सोडवणं झालेलं आहे आणि आपल्याला पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स आपला आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फपाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फपाथ लर्निंग वर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहे. तर इथून पहिला प्रश्न चालू करा. मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील इन्व्हिटेशन टेम्पलेट मध्ये फॉन्टचा आकार ऍडजस्ट करण्यासाठी डॅश डॅश टॅबवरील डॅश बॉक्स शोधा म्हणत आहे. तर फॉन्ट साईज मधला होम आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा.
तुम्ही नुकतेच मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये इन्व्हिटेशन कार्ड टेम्पलेट डिझाईन पूर्ण केलेलं आहे. ही टेम्पलेट पीडीएफ म्हणून सेव्ह करायची आहे. तर यासाठी कोणती पद्धत असेल म्हणत आहे? तर यासाठी बघा आपल्याला गो टू द फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲज वर जा आणि डाउनलोड ॲज अ पीडीएफ वर आपल्याला क्लिक करायचं आहे इथून अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील पूर्व डिझाईन केलेले नोट टेकिंग टेम्पलेट तुम्ही सामान्यतः कुठे शोधू शकता आणि त्यात ऍक्सेस करू शकता म्हणत आहे. तर ते आपल्याला कुठे शोधता येते? तर यासाठी बघा आपल्याला गो टू द office.com सर्च फॉर नोट टेकिंग टेम्पलेट वर आपल्याला क्लिक करायला पाहिजे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये नोट टेकिंग साठी टेम्पलेट्स वापरण्याचा फायदा काय आहे म्हणत आहे. तर टेम्पलेट वापरण्याचा काय फायदा असते बघा. तर याचं उत्तर, यात अनेक फॉर्मॅटिंग पर्याय आहेत, हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. वर्ड 365 मध्ये डिझायनर टॅबची भूमिका काय आहे म्हणत आहे. तर याची भूमिका काय असते बघा. तर कंटेंट साठी फॉर्मॅटेड थीम क्विकली अप्लाय करता येते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करा. आपल्याला इथे स्कोर्स आपण पाहू शकतो. स्कोर्स डिटेल्स मध्ये जा आणि याच्यात आपण आपला स्कोर्स पाहू शकतो. पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला याच्यात गाइडेड डू इट वर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा. आणि गाइडेड डू इट वर सेल्फचे याच्यात 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे. दिलेले डॉक्युमेंट ओपन करा. टेक नोट टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉर्म ग्रुपच्या इटॅलिकचा वापर करून ते इटॅलिक करा म्हणत आहे. तर टेक नोट या शब्दाला सिलेक्शन करा आणि याच्यातून तिला इटॅलिक करा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके वर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इथून लावायचा आहे. दिलेल्या वर डॉक्युमेंट मध्ये चॅप्टर टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅबचा वापर करून दिलेले सिलेक्ट केलेला शब्द टॉपिक या नावाने रिप्लेस करा म्हणत आहे. तर आपल्याला रिप्लेस करायचा आहे कोणत्या जागी, चॅप्टरच्या ठिकाणी. तर चॅप्टरला या नावाला सिलेक्शन करून घ्या म्हणत आहे. तर करून घेतलं आपण. त्यानंतर रिप्लेसच्या ऑप्शन्स मध्ये जा आणि रिप्लेस विथ मध्ये बघा आपल्याला कोणते शब्द टाईप करायचे आहे. टॉपिक्स, तर यातनी जे नाव सांगितलं असेल ते नाव याच्यात टाईप करायचं आहे. आणि त्यानंतर रिप्लेस ऑल वर आपल्याला क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. ओके करा आणि या डायलॉग बॉक्सला इथून क्लोज करा अशा प्रकारे. बघा ते टॉपिक्स नाव इथं आलेलं आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, फाईल टॅब सेव्ह चा वापर करून दिलेल्या डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर टेम्पलेट फॉर इफिशियंट नोट टेकिंग नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे. सेव्ह वर जा. त्यानंतर डेस्कटॉप निवडायचं आहे आणि डेस्कटॉप मध्ये गेल्यानंतर आपल्याला फाईलचं नाव कोणतं द्यायला सांगितलेलं आहे ते नाव मी याच्यातून कॉपी करून घेतो अशा प्रकारे. तुम्ही डायरेक्ट टाईप जरी केलं तरी चालेल किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर ते क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या वर डॉक्युमेंट मध्ये इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुप स्मार्ट आर्टचा वापर करून एक बेसिक ब्लॉक लिस्ट स्मार्ट आर्ट इन्सर्ट करा म्हणत आहे. तर स्मार्ट आर्ट आपल्याला इन्सर्ट करण्यासाठी कुठेही डॉक्युमेंटवर एक सिंगल क्लिक करा. इन्सर्ट यावर जायचं आहे. त्यानंतर इथे स्मार्ट आर्ट वर जा आणि स्मार्ट आर्ट वर गेल्यानंतर आपल्याला बेसिक ब्लॉक लिस्ट मधला एक शब्द आपल्याला या लिस्ट मध्ये एक शोधायचा आहे. तर आपल्याला याच्यात बघा लिस्ट मध्ये दिलेला आहे. तर लिस्ट मध्ये जा आणि हे पहिलंच इथे बेसिक ब्लॉक लिस्ट इथं दिलेलं आहे. तर याच्यातून ते घ्या आणि इथे ओके बटनावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने ते आपले इन्सर्ट झालेलं आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, डिस्प्ले करण्यात आलेल्या डॉक्युमेंट मध्ये इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन शेपचा वापर करून ओल शेप इन्सर्ट करा म्हणत आहे. तर आपल्याला ओल नावाचा शेप घ्यायचा आहे डॉक्युमेंट मध्ये. तर कुठे एक सिंगल क्लिक करा डॉक्युमेंट मध्ये. त्यानंतर इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर शेप मध्ये जायचं आहे आणि शेप मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे ओल कॉलआउट नावाचा शेप इथं दिलेला आहे. तर तो शेप घ्या इथे आणि इथे ड्रॅग करून तो अशा पद्धतीने काढायचा आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये फाईल टॅब न्यू ब्लँक डॉक्युमेंटचा वापर करून एक नवीन ब्लँक डॉक्युमेंट आपल्याला ओपन करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा फाईल टॅबवर जायचं आहे. न्यू टॅबवर जा. न्यू वर गेल्यानंतर इथून ब्लँक डॉक्युमेंट घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न,
दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक टेक्स्ट बॉक्स काढा आणि इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप टेक्स्ट बॉक्सचा वापर करून त्यामध्ये लेट्स पार्टी टेक्स्ट इन्सर्ट करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. टेक्स्ट बॉक्स मध्ये जा. टेक्स्ट बॉक्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे ड्रॉ टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा आणि त्यातनी ते नाव ते टेक्स्ट बॉक्स आपल्याला इथे काढायचं आहे आणि त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला लेट्स पार्टी असं नाव त्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे. अशा प्रकारे टाईप करा. त्यानंतर बाहेर क्लिक करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लेट्स पार्टी टेक्स्ट सिलेक्ट करा. होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट वापर ब्लॅक करा म्हणलेला आहे आणि त्यानंतर फॉन्ट कलर स्टँडर्ड लाईट ग्रीन मध्ये बदला म्हणत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला विचारलेलं आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला लेट्स पार्टी या नावाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फॉन्टच्या ग्रुपमध्ये जायचं आहे आणि याच्यातनी आपल्याला सी वर शोधायचा आहे कॉपर ब्लॅक. तर बघा कॉपर ब्लॅक इथून आपल्याला तो फॉन्ट घ्यायचा आहे. फॉन्ट घेतला आणि त्यानंतर आपल्याला कलर कोणता सांगितलेला आहे, स्टँडर्ड लाईट ग्रीन सांगितलेला आहे. तर कलर मध्ये जा आणि स्टँडर्ड लाईट ग्रीन इथून आपल्याला कलर घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, फाईल टॅब एक्सपोर्ट क्रिएट पीडीएफ एक्सप्रेसचा वापर करून दिलेले डॉक्युमेंट पीडीएफ फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करा. उघडलेल्या विंडोमध्ये तुमच्या आवडीचे फाईल नेम एंटर करून पब्लिशवर क्लिक करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जा. फाईल टॅबवर गेल्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. क्रिएट पीडीएफ वर क्लिक करा. क्रिएट पीडीएफ वर क्लिक केल्यानंतर याच्यातनी आपल्याला कोणतं एक नाव टाईप करून घ्यायचं आहे. याच्यातनी आपण नाव टाईप करून घेऊ. त्यानंतर आपल्याला पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा प्रश्न, फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर इन्व्हिटेशन कार्ड नावाने सेव्ह करा म्हटलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे. सेव्हवर क्लिक करा. सेव्हवर क्लिक केल्यानंतर डेस्कटॉपवर जायचं आहे आणि डेस्कटॉपवर गेल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे नाव सांगितलं असेल ते नाव याच्यातून कॉपी करा आणि फाईल नेमला ते नाव त्याला द्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह ऑप्शन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आपलं पूर्ण प्रश्न सोडवणं झालेला आहे. त्यानंतर आपल्याला एंड एक्झामिनेशनवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर आपला स्कोर यातनी पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा. त्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेला आहे. ऑपरेटिंग सिस्टीमला अनेकदा सॉफ्टवेअर एन्व्हायरमेंट किंवा सॉफ्टवेअर डाटा असे संबोधले जाते म्हणत आहे. तर त्याला आपण प्लॅटफॉर्म म्हटले जाते. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीमला डॅशडॅश या नावाने देखील ओळखले जाते म्हणत आहे. तर रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम्स आहे. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये हा सर्व कॉम्प्युटर मधील सर्व कम्युनिकेशनचा समन्वय साधतो म्हणत आहे. तर याचं उत्तर सर्व्हर आहे. अनेक ऍप्लिकेशन प्रोग्राम मध्ये हे विशिष्ट माहिती उपलब्ध करून देण्यासाठी किंवा कम्प्युटरला पुरवलेल्या माहितीच्या विनंतीसाठी वापरले जाते म्हणत आहे. तर त्याला आपण डायलॉग बॉक्स म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 15 कंप्लीट सोडवायचा आहे.